मिळून पुढाकारानं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करू. बरोबर आहे? आणि हात वर करून बरोबर. तेव्हा काय म्हणतात ना, ते काय गाडगं दाखवून ती टाकलं पाहिजे, काय कारण नाही. आणि इथं सगळी बसलेली कार्यकर्ते आहेत, सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की सगळी आपापल्या पद्धतीने पळालेली आहेत, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे. आपल्याला कुणाला वाईट म्हणायचं नाही, कुणावर आमची काही टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही. आमची एवढीच भूमिका आहे की जनतेमध्ये टाकलेला चेंडू या त्याचा काय करायचं ही जनता ठरवेल, आणि ती आजमावण्यासाठी किंवा त्या जनतेचा निर्णय काय आहे ती आजमावण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे. त्याच्या पलीकडे दुसरं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश काय नाही. आणि तरी देखील आणि शेवटी सगळ्यांनीच आपापल्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी काम केलं होतं. आता बरेच पत्रकार मला सुद्धा प्रश्न विचारणार आहेत की तुम्ही पूर्वी अजित ह्याच्याकडे ताईंकडे होता, परत तुम्ही दादाकडे गेला. मी अगोदरच त्याचं उत्तर देतो, पण ती सुद्धा सांगतो महारोदर बापू आहे तिथं किंवा बाकीचे इथं कार्यकर्ते सुद्धा आहेत साक्षीला आहेत की 70-80 गावामध्ये जाऊन पहिल्यांदा प्रचार करणारा हा प्रवीण माने होता. सगळी विरोध होती. बरोबर आहे? सगळी साक्षीला होती. ताईंचा प्रचार गाव भेट दौरा आपण सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केला. बरोबर आहे का? आणि सगळीकडं आपण सगळ्यांनीच मिळून साहेबांनी, भरत शेटने, सगळ्याच बाकीचे पक्ष संघटनेतली बी सगळी होती, सगळ्यांनीच मिळून काम केलेलं आहे. ही सगळ्यात आमचं काय म्हणणं नाही, पण एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी काम केलं. नंतरच्या काळामध्ये काय झालं, कसं प्रेशर आलं हे जनतेलाही माहिती आहे आणि आदरणीय साहेबांनाही माहिती आहे. त्या बाबतीत मी आणखी काय बोलू शकत नाही. बरोबर का? सगळ्यांना माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती आहे, पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे. म्हणजे तुम्हाला काय कुणाला प्रश्न विचार त्याचं उत्तर सुद्धा माझ्याकडे आत्ताच देतो. जनतेलाच माहिती आहे काय झालं होतं आणि परत कशा पद्धतीने काय झालं ही जनतेला माहिती ना, आदरणीय साहेबांना माहिती आहे, आदरणीय ताईंनाही माहिती आहे. त्याच्यामुळं हा जो चेंडू आहे तो जनतेच्या कोर्टामध्ये फेकून ती आजमावण्यासाठी येणाऱ्या 11 तारखेला मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. आणि सभेचं स्थळ सुद्धा मार्केट कमिटीचं आहे. बरोबर ना साहेब? आणि आजची जिथं स्थळ झालं त्याच ठिकाणी सभा होईल. आणि आजच्या कार्यक्रमाला सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून माझे या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी संपवतो. यानंतर आदरणीय आप्पासाहेब जगदाळे यांनी संबोधित करावं. नमस्कार सर्व पत्रकार मंडळी. गेल्या 4-5 दिवसापासून या इंदापूर तालुक्यामध्ये वेगळ्या अफवा उठत होत्या. त्या माध्यमातून भैया असतील, मानेदादा असतील किंवा ज्यांनी उमेदवारी मागितल्या अशा लोकांसहित आम्ही गोविंद बागेमध्ये त्या ठिकाणी गेलेलो होतो. आणि गोविंद बागेमध्ये गेल्यानंतर आम्ही एवढीच मागणी केली होती की आमच्या 6 जणांपैकी कोणत्याही एका उमेदवारीला उमेदवारी द्या, अशी कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः मागणी त्या ठिकाणी केलेली होती. परंतु 2-3 दिवसामध्ये त्यानंतर 2-3 दिवसामध्ये अचानकपणे काय झालं आणि वातावरण सगळं हे झालं. मी स्वतः सुरुवातीपासून इच्छुक होतो. तुम्हाला पत्रकार मंडळीला सुद्धा माहित असेल की सुरुवातीपासून मीच उमेदवार हे गृहीत धरून गेले 2-3 महिने हे चाललेलं होतं. परत भैयाने सुद्धा अगोदर काय 70-80 गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केलेलं होतं. तेही दावेदार होते. आम्ही सर्वांनी 6 जणांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले होते. आणि अचानकपणे ह्या गोष्टी घडल्या. अन्याय किती असावा. 2014ला सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन मला दिलं. त्यावेळेस मी पवार साहेब, सुप्रियाताई यांच्याकडे मी उमेदवारी मागणी केली होती. 2019ला सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन मी पक्षाकडे मागणी केली. 19ला जरूर आम्ही त्या ठिकाणी निर्णय वेगळा घेतला असेल. परंतु या तालुक्याचे आज ज्यांनी प्रवेश केला यांनी मला विजयशी मोहिते पाटील साहेबांच्या शिवरत्न बंगल्यावरती बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी यावेळेस माझं काम करा, पुढच्या वेळेस मी तुमचं काम करेल, अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी दिला. आता प्रश्न असा पडतोय मला की मी काय केलं पाहिजे.
शेवटी याला बी मर्यादा असतात. राजकारण वेगळं आहे, माझा स्वभाव वेगळा आहे. मी प्रत्येक शब्द पाळतो. ज्यावेळेस मनाला दुःख एवढं वाटतं मला की आपण प्रत्येकाचा शब्द पाळले जातो, त्याप्रमाणे काम करतो, भावनात्मक होतो आणि आपण कामाला लागतो. आणि प्रत्येक वेळेसच भावनात्मक व्हायचं, कामाला लागायचं. जनता माझ्याकडे मतदान मागायला गेल्यानंतर हसते की तुमची 3 टर्म झालं, तुम्ही असं करताय की माझंच फायनल आहे म्हणताय, आमच्या घरी येत आहे, तरी तुमचं का होत नाही, ही खंत माझ्या मनामध्ये आहे. आज ठीक आहे, परवा दादांनी आणि प्रवीण भाईंनी सुद्धा सुप्रियाताईंना सांगितलं माझं नाही झालं तरी चालेल, पण आप्पासाहेबाला तुम्ही उमेदवारी द्या, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. रात्री सुद्धा भाईंनी मला सांगितलं की आप्पासाहेब काय बी होऊ द्या, तुमच्यावर अन्याय झालाय, तुम्ही उभा राहा. भैया मला उभा राहण्याचं महत्व नाही, मी त्यांना रात्री सांगितलं आणि सकाळी बी सांगितलं. आपल्या दोघांपैकी कोणी उमेदवार असू द्या, परंतु अन्याय ही तुमच्यावर बी झालाय आणि त्यापेक्षा माझ्यावर बी जास्त झालाय. तर आपल्याला ह्या गोष्टीला समोर जाणं गरजेचं आहे. आपण असं करू की आज आपण तसं पाहिलं तर आज आपण सगळ्यांची चर्चा करू, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊ आणि त्यानंतर आपण कार्यकर्त्याला काही विश्वासात घेऊ. उद्याच्या दिवसाभरामध्ये कार्यकर्त्याचं म्हणणं समजून घेऊ आणि आपण 10-11 तारखेला त्या ठिकाणी मेळावा घेऊ. त्याप्रमाणे भाईंनी आता डिक्लेअर केलंय की 11 तारखेला आम्ही चेंडू का सर्व या तालुक्यातील तमाम ज्यांनी आमच्या बरोबर 2019 म्हणजे 2024ला लोकसभेमध्ये काम केलं, त्या मतदारांनी आमच्या साहेबांच्या किंवा ताईंच्या वरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर आमच्यावरती सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र राहून या ठिकाणी काम केलं. यांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला चेंडू टाकून आम्हाला 11 तारखेला त्यांच्याकडून विचारून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे. यापेक्षा जास्त काही बोलण्यासारखं नाही. तुम्ही सर्व पत्रकार मंडळी, हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय. आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको, तरी पण आजी माझीलाच बोलवून घ्यायचं. ज्यांनी हाडाची काढ केली, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, 25-25, 30-30 वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय. तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही, कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही. मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो. कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाचे पैसे घेऊन आम्ही काही कुठलं काही गोष्टी किंवा काही केलेलं नाही, कोणाकडून काय घेतलं नाही. तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती का असावा, ही खंत माझ्या मनामध्ये. राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्व नाही, पण लोकांची सेवा एक निष्ठेनं एक 25 वर्ष आम्ही करतोय. मान्यवरांसारखे नेतृत्व आमच्या अगोदरपासून या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात. जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे. ठीक आहे, हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे. हा विषय भावनेचा आहे, हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे. किती दिवस हा अन्याय सहन करायचा, कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची, ही मनामध्ये आमच्या खंत आहे. आता पक्ष सोडायचा, पक्षाला आम्ही 10 तारखेपर्यंतचा म्हणजे असा विषय आहे की 10 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेला मेळावा घेतलाय. शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे. जनता उद्या काय म्हणते, जनता जनार्दन हे बोलले तरच आपण पुढे जातो. जनता जनार्दन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही आणि पक्ष सोडायचा ह्याचा नाही. आम्ही पक्ष सोडायसाठी हे घेतलेली नाही. शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा, आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघं हित आहे, बरोबर का भैया. अजूनही तुम्ही ज्यांनी 4-5 जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आप्पासाहेब जगद्याचं काम करायची तयारी आहे भैया, आहे का नाही. नाही केलं मी शब्दाला पक्का आहे, नाही केलं तर सांगा. ठीक आहे, आम्ही मान्य नाही ना, म्हणजे कुणाला नसतील बाबा काय अडचणी असतील तर आमच्या 4-5 तेजस्वी पाटील आहेत, त्यानंतर तुमचे म्हणत अमोल बिशेजी आहेत, अशोक घोगरेंनी सुद्धा तिकीट मागितलंय, त्यानंतर अजून सागर मिसाळने तिकीट मागितलंय. सागर मिसाळला मी म्हणलं स्वतः
अरे सागर, तुझा बी हक्कदार राहा, पुढे भविष्यात कुठेतरी विचार होत असतो. मी विचारा सागर मी सगळ्याला बोललोय का नाही. मग एवढ्या आमच्या भावना साफ आहेत, मग आमच्यावरच का अन्याय, हा सुद्धा प्रश्न आहे. आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, स्वतः पवार साहेबांनी उमेदवारी जाहीर केली, तरी सुद्धा तुम्ही पक्षाला अजून वेळ देता. म्हणजे अजून काय तुम्हाला पक्षाकडून अपेक्षा आहे की अजून काही चेंजेस होऊ शकतात? नाही एवढा उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यांनी सांगितलं की भविष्यात आम्ही हे करू. शेवटी कसं असतंय माहित आहे का की हा विषय नाही, हा नाही हा विषय जनतेचा आहे, हे मान्य करावं लागेल. जनता, एक मिनिट आहे का, अवघा त्यांनी उमेदवारी जाहीर केले, उमेदवारी किती कॅन्सल झालेत तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन. मला वाटतं ही उमेदवारी कॅन्सल होईल सर? करावीच लागेल, करावीच लागेल, नाहीतर उद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये. उमेदवार कोण बघणार नाही, हा उद्रेक इंदापूर मध्ये होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही, माझा कुणावरती रोष नाही, माझ्यावर झालाय अन्याय मान्य करतो. माझं मन रडतंय माझं. 25 वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली, डोळ्याला नाही पाणी येणार, पण मन माझं रडतंय. शब्दाला पक्का असलं पाहिजे. शांत भूमिका नाही, संयम हा असला पाहिजे, संयम असला पाहिजे. पाटलांना प्रवेश द्यायचा होता त्यावेळेस तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का? कारण सुप्रिया सुळे आजच्या भाषणात असं म्हणतात की आम्ही कुठल्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. तुम्ही 6 जणांनी उमेदवारी मागितली. नाही एवढा त्या आमच्या नेत्या आहेत, आम्ही त्यांच्यावरती प्रेम केलंय, त्यांनी बी माझ्यावरती खूप प्रेम केलेलं आहे. मला प्रश्न विचारण्यापेक्षा मी त्यांना प्रश्न तुम्ही विचारावं की बाबा तुम्ही खरोखरच विचारलंय का, तर मी त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. त्यांनी माझ्यावरती प्रेम केलेलं होतं म्हणून बोलू शकत नाही. माझ्या 2 लोकांचा विरोध आहे, प्रवीण माने आणि अप्पासाहेब जगदाळे या 2च लोकांचा विरोध आहे. बाकी सगळ्यांची आम्ही समजूत काढलेली आहे. सुप्रिया सुळे म्हणतात तसेच आगामी काळात तुमची देखील समजूत काढू असं देखील सुप्रिया सुळे म्हणतात. नाही, एक मिनिट आहे का, आम्ही काही मॅनेज होणार नाही. मी सत्ता येते जाती, स्वाभिमान घाण ठेवणार नाही, स्वाभिमान नाही घाण ठेवणार. कुणाचं बर का, आजच्या सभेचं आमंत्रण माझ्या घरी मी नसताना अंकिता पाटील आणि काय आमची नाती होते, शेवटी ते घरी आले होते आणि माझ्या परस्पर घरी येऊन ते गेलेले आहेत. मी त्यानंतर मी 1 तास 1.5 तासानं आल्यानंतर माझ्या मिसेसनं सांगितलं की अशी लोक येऊन गेलेले आहेत. पण मला कधी त्यांनी वैयक्तिक कधी म्हणजे फोन बिन केलेला नाही किंवा काय नाही, घरी येऊन गेलेत. मी स्पष्ट करतो, मी सांगतो. कुणाचं? आता तुम्ही हा विचार करा की त्यांनी मला शब्द दिला होता की शिवरत्न बंगल्यावरती मी पागाशी स्पष्ट बोललेलो होतो. त्यांनी मला शब्द दिला होता की बाबा 19ला मला मदत करा, 2024ला तुम्हाला मदत करतो. जर त्यांचा फोन आला असता तर आम्ही विचार केला असता. आणि शेवटी हे बी गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, काय गोष्टी बोलल्या तर माझ्या ह्याच्याबद्दल बोलण्याचा हे नाही. पण ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो होतो त्यावेळेस बरेचसे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो की जर उद्या हर्षवर्धन पाटील येणार असतील तर आमचा विचार म्हणजे बरोबर आहे का शेठ, हा आम्हाला आताच या ठिकाणी सांगा असं आम्ही काही नेते मंडळीपाशी बोललेलो होतो. त्यामुळे आता मी इतक्या ह्याच्यावरती जायचं नाही मला. तुम्ही आता बोलल्यामुळं मी कसं आहे की माझा स्वभाव सरळ आहे, मी काही गोष्ट स्पष्ट बोलल्या तर एखाद्या दिवस कोणाचे तर मन दुखवली जातील. मला कोणाचा मन दुखवण्याचा काही हेतू नाही. जोपर्यंत माझ्यावरती कोण टीका करत नाही मी तोपर्यंत दुसऱ्यावरती टीका करत नाही, ही माझा स्वभाव आहे.